नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज समाजातील प्रत्येक माणूस कसल्या ना कसल्या विचारांनी व्यापलेला आहे। कुणाला भरपूर पैसा हवाय तर कुणाला भरभरून सुख हवंय, कुणाला काय तर कुणाला काय। कधी कधी आपल्या मनाशी घडणारा जो संवाद आहे ना, तो भविष्याची चिंता वाहतो तर कधी झालेलं दुःख उगाळत बसतो। कधी खूप मोठे सुखाचे मनोरे रचतो तर कधी कधी खूप मोठं होण्याची स्वप्न पाहत असतो। आणि ही स्वप्न जेव्हा पूर्ण होत नाहीत ना, तेव्हा मात्र माणूस विचार करू लागतो आणि मग या विचारांचं उलटसुलट जे चक्र आहे ते तणाव निर्माण करायला लागतं। आज हे सगळं सांगण्याचा उद्देश हा की आजचा जो दिवस आहे तो इंटरनॅशनल टॉलरन्स अँड पीस डे अर्थातच आंतरराष्ट्रीय सहिष्णुता आणि शांतता दिवस म्हणून साजरा केला जातो। तणाव किंवा ताण म्हणजे स्ट्रेस आज कोणाला नाही असं होऊच शकत नाही। खरं तर आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनात, आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये तणावमुक्त जीवन जगणं खरं तर अशक्य आहे। पण मग याच तणावाचा आपण योग्य प्रकारे नियोजन मात्र नक्कीच करू शकतो। आणि याच अनुषंगाने आजचा आपला हा सखी सह्याद्रीचा भाग, आजचा विषय काय आहे तो पाहून घेऊया। आजचा विषय आहे तणावमुक्ती आणि मानसिक शांती। आणि या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे ज्यांचा अभिनय तुम्ही अनेक चित्रपटांमधून पाहिलेला असेलच, अशा अभिनेत्री स्मिता जयकर यांना। मॅडम नमस्कार। नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत आहे। खरं तर चित्रपट क्षेत्रामधला त्यांचा अभिनय किंवा चित्रपट क्षेत्रातली त्यांची उंची आपण सगळ्यांनी पाहिलेली आहेच, पण या संदर्भात म्हणजे आजचा जो आपला विषय आहे तणाव नियोजन आणि मानसिक शांती, या संदर्भात मॅडमची एक वेगळी ओळख आहे, ती म्हणजे तणाव नियोजनाचा संबंध आणि अध्यात्माचा संबंध अतिशय छान प्रकारे मनाशी होतो। आणि मग याच अध्यात्माच्या माध्यमातून तणाव नियोजनाचं काम गेली 30 वर्ष मॅडम करत आहेत। त्यामुळे एकंदरीतच तणाव नियोजन कसं करायचं हे आपण मॅडमकडून जाणून घेणारच आहोत। या व्यतिरिक्त आजच्या आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत, गेली 35 वर्ष मनशक्ती केंद्राच्या जीवनदानी साधक आणि मनशक्ती संपादिका, याशिवाय मनशक्ती केंद्राच्या संशोधन विभाग प्रमुख प्रज्ञा केळकर मॅडम। मॅडम नमस्कार। तुमचंही सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत आहे। खरं तर तणाव म्हणजे स्ट्रेस, जसं मी म्हटलं तसं आज कोणाला नाही असं होऊच शकत नाही। त्यामुळे एकंदरीतच तणाव नियोजन कसं करायचं या अनुषंगाने आजचा आपला भाग आहे आणि तुमचा सुद्धा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक काय आहेत ते पाहून घेऊया। 24908050 24988050 022 हा एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी। नेहमीप्रमाणे एक छोटीशी विनंती वजा सूचना, प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल आणि आपल्याला आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून छान मार्गदर्शन करून घेता येईल। एवढी एक छोटीशी सूचना पाळायची आणि भरपूर प्रश्नांनी आमच्या या कार्यक्रमामध्ये, आमच्या या चर्चेमध्ये सहभागी व्हायचे। लगेचच करणार आहोत कार्यक्रमाला सुरुवात। विषय आहे तणाव नियोजन आणि मानसिक शांती। मार्गदर्शन करतायत स्मिता जयकर आणि प्रज्ञा केळकर मॅडम। पुन्हा एकदा दोघींचं मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते। खरं तर स्मिताजी, मला पहिल्यांदाच तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की अभिनय क्षेत्रामधली तुमची एक अभिनयाची उंची आम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहेच, पण या क्षेत्रामध्ये एवढं छान नाव कमावलेलं असताना सुद्धा तुम्हाला या क्षेत्राकडे कसं काय वळावंसं वाटलं? स्वप्ना, खरं तर मी ह्या क्षेत्राकडे वळले नाही। बरं। म्हणजे माझा प्रवास, फिल्म प्रवास आणि माझा अध्यात्माचा प्रवास एकाच वर्षी सुरू झाला। बरं। तेव्हा म्हणजे ह्या क्षेत्रात आहे म्हणून मी वळले असं नाहीये, आणि असं पण नाहीये की फक्त ह्या क्षेत्रातल्या माणसांनी ह्यात यायला पाहिजे। एक्झॅक्टली, नक्कीच यायला पाहिजे, पण फक्त सीमित अध्यात्म पूर्ण विश्वासाठी आणि सगळ्या प्रत्येक माणसासाठी आहे। तर माझा हा प्रवास 30 वर्षापूर्वीचाच आहे। जसं माझा फिल्म प्रवास सुरू झाला त्याच वर्षी मला माझे पहिले गुरु भेटले। बरं। तर तेव्हापासनं हे सुरू झालं माझं खरं। पण अर्थात आता गेले 10-12 वर्ष, 15 वर्ष मी म्हणजे ओपन मध्ये आले। म्हणजे आता सांगते, माझे फेसबुक पेज आहे जेणेकरून खूप लोक माझ्याशी कॉन्टॅक्ट ठेवतात, माझी वेबसाईट आहे, माझे क्लासेस असतात रेग्युलरली चक्राच्या विषयांवर, सप्तचक्र जे आपल्या शरीरात एनर्जी सेंटर्स आहेत त्याचं। तर आता ते सोशल मीडिया एवढा मोठा झालाय, त्यामुळे मी म्हटलं की चला सोशल मीडिया थ्रू आपण काहीतरी समाजाला देणं लागतो।
तेव्हा ते रिटर्न करण्यासाठी हे मी सगळं सुरू केलं ऍक्च्युली. वा वा वा. खरंच ही भावना आज प्रत्येकाकडे असतेच असं नाही की आपण ज्या समाजात जगतोय त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं आणि त्या उद्देशाने तुमचा हा प्रवास आहे, तुमच्याकडून ते जाणून घ्यायचंच आहे. या व्यतिरिक्त आजचा हा जो दिवस आहे तो आपण इंटरनॅशनल टॉलरन्स अँड पीस डे म्हणून साजरा करतोय, अर्थात आंतरराष्ट्रीय सहिष्णुता आणि शांतता दिवस. तर केळकर मॅडम, तुम्हाला विचारायला आवडेल की नेमकं या दिवसाचं महत्व काय आहे किंवा या दिवस साजरा करण्यामागे काही पार्श्वभूमी आहे का? आज आपण जी समाजाची स्थिती पाहतो आहोत किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण आपण पाहतो आहोत. बरोबर. परवाच एक मोठा एपिसोड झाला, तर एकंदरीत ह्याची गरज आहे आपल्याला. सहिष्णुता असणं थोडीशी कमी झाल्यासारखी वाटते आहे, ती वाढणं, ती असणं आवश्यक आहे. आणि ही असहिष्णुता का आलेली आहे हेही बघायला हवं आपण. अगदी. सहिष्णुतेची गरज आहे आज आपल्याला, नीड आहे आपल्याला. इथे थोडासा एक भाग मला सांगायचा आहे की हे आंतरराष्ट्रीय पातळीवर केलं जात आहे. खरं तर हे व्यक्तीपासून सुरुवात व्हायला पाहिजे, पण व्यक्तीला लिमिटेशन्स येतात. एका व्यक्तीने काम करायचं तर त्याला मर्यादा येते. जेव्हा आपण ते सामुदायिकरित्या करतो ना, तेव्हा त्याच्यामधनं शक्ती प्रचंड प्रमाणात निर्माण होते. तेव्हा असे दिवस कायम घेतले जावेत, केले जावेत, पण व्यक्तीपर्यंत ते पोहोचलं पाहिजे आणि त्याच्याकडनं देखील व्यक्तिमत्वाच्या पातळीवर एफर्ट व्हायला पाहिजे. ते महत्व आहे याचं. आणि इथे तो संस्काराचा भाग खूप महत्वाचा येतो. बरं. कारण आपला ताण कमी करायचा असेल तर मुळात ताण म्हणजे काय हे कळलं पाहिजे. अगदी. माझ्या मनाविरुद्ध काही झालं की माझा ताण वाढतो, म्हणजे पुढे तुमचा हा येईलच भाग, पण मुळात संस्काराची गरज जास्त आहे असं मला वाटतं ह्याच्यामध्ये. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की सामाजिक पातळीवर प्रयत्न करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने मनाशी ठरवलं पाहिजे की नाही बाबा मला हे कार्य करायचंय, जेणेकरून पुढे एक सामूहिक पातळीवर ते काम होऊ शकतं, नाही का? तणाव, आपण आता तुम्ही म्हटलात की मुळात तणाव म्हणजे काय हे कळणं फार गरजेचं आहे. आज स्पर्धा आहे आणि स्पर्धेत टिकण्यासाठी पुन्हा प्रत्येकाची स्पर्धा चाललेली आहे आणि त्यामुळे मला हे नाही मिळालं तर बाबा मला ताण आला किंवा टेन्शन आलं असं आपण म्हणतो. तर अगदी सोप्या भाषेत तुम्ही काय सांगाल की तणाव म्हणजे काय? माझे जे गुरुजी आहेत आताचे श्री दादाश्रीजी, तर त्यांनी आम्हाला एकदा फार छान त्याची व्याख्या दिली होती. तणाव, स्ट्रेस. येस. तर हा स्ट्रेस हा नेगेटिव्ह शब्द आहे खरा, पण ऍक्च्युली बघितलं तर हा शब्द नेगेटिव्ह नाही आहे. तर त्यांनी आम्हाला काय सांगितलं होतं की स्ट्रेस जेव्हा आपल्याला डेव्हलप होतो तेव्हा आपल्या ब्रेन मधनं एक ऑक्सिटोसिन म्हणून केमिकल रिलीज होतं आणि त्या ऑक्सिटोसिनची गरज आहे एकमेकांशी संवाद साधणं, म्हणजे कनेक्ट विथ इच अदर. ही त्याची गरज आहे त्या ऑक्सिटोसिनची. आणि आपण एक्झॅक्टली त्याच्या उलट करतो. आपल्याला जर स्ट्रेस आला, टेन्शन आलं किंवा काय, तर लोक कोणाला सांगत नाहीत. काय झालं, काय कसलं टेन्शन, नाही इट्स ओके, मी मॅनेज करेन, हे असतं युजली. सो आपण दुसऱ्याला सांगत नाही आपला काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी ही तर इतक्या वेळा पाहिलंय की जर आपल्याला काय आजार असेल, स्पेशली कॅन्सर विन्सर सारखा, ते लोक नको नको कोणाला सांगू नको, नको कोणाला सांगू नको. का? मग आपणच आपला स्ट्रेस, आपणच आपलं टेन्शन डेव्हलप करायचं, आपल्या घरच्या माणसांनी आपलं टेन्शन डेव्हलप करायचं. तर ऑक्सिटोसिनची डिमांड आहे टू कनेक्ट. आणि ते आपण न केल्यामुळे आपल्याला तो स्ट्रेस जाणवतो. तर कसलंही तुम्हाला टेन्शन असेल, तुम्ही 4 माणसांबरोबर शेअर केलं की मला हा प्रॉब्लेम आहे थोडासा, कॅन यू हेल्प मी, तुम्हाला 15 लोक भेटतील किंवा 15 सजेशन मिळतील ज्याच्याकडनं तुम्ही हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह करू शकता. वेअर इज द स्ट्रेस? सो त्याच्या तुम्ही अगेन्स्ट गेलात तर मग तुम्हाला स्ट्रेस हा क्रिएट होतो. आणि मग त्याच्यावर आता स्ट्रेस मॅनेजमेंट ना, अमकन तमकन, त्याचा एवढा मोठा तो शब्द केला स्ट्रेस. बापरे, पूर्वी नाही ते ऐकलं आम्ही ते स्ट्रेस वगैरे. आम्ही शाळेत कॉलेजेसमध्ये असताना आमचे आई वडील नाही म्हणाले की आम्हाला स्ट्रेस आहे खूप म्हणून. हे आताचाच हा शब्द आहे हा. अगदी. मग तुमचे टाइम मॅनेजमेंट आणि स्ट्रेस मॅनेजमेंट, हे सगळे तुमचे वर्कशॉप सुरू होतात. बरोबर. पण जर त्याचं एक्झॅक्टली मूळ कारण काय आहे हे जर आपल्याला कळलं तर यू डोंट हॅव स्ट्रेस. सो स्ट्रेस ऍक्च्युअली इज अ पॉझिटिव्ह वर्ड. इट लीड्स टू वननेस. आपण सगळ्यांबरोबर एक संवाद साधू शकतो. खूप छान सांगितलं तुम्ही. म्हणजे एक वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा दिलेला आहे की मेंदूमधून जे ऑक्सिटोसिन नावाचं द्रव्य किंवा संप्रेरक स्त्रोत, त्याचा एक संबंध असतो तणावाशी, जेणेकरून आपण समजा जर समोरच्या व्यक्तीशी संवाद साधला तर नेमकं आपलं तणाव कमी करू शकतो काही अंशी. नाही का? खूप छान सांगितलं. आता मला तेच विचारायचंय की नेमकं आपण म्हणतो की मला तणाव झालाय किंवा मला स्ट्रेस आलाय, नेमकी तणाव निर्मितीची कारण काय असू शकतात? मॅडमने एक छोटंसं सांगितलेलं आहेच, पण तुम्ही काय सांगाल?
पहिल्यांदा मी ताणाची व्याख्या सांगते. आधी अगदी, छानच अगदी. सांगितली व्याख्या म्हणण्यापेक्षा ताण म्हणजे नेमकं काय. हम्म, हम्म. तर अगदी सोपी सरळ एका वाक्यातली व्याख्या सांगायची तर आपण प्रत्येकजण सुखासाठी धडपडतो आहोत. अगदी. मला अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात. म्हणजे स्वामीजी म्हणायचे की मला एक इच्छा निर्माण झाली, ती पूर्ण होते न होते तेव्हा त्याला आणखीन फांद्या फुटलेल्या असतात. अनेक इच्छा निर्माण होतात आणि ही सुखाची धडपड करताना जेव्हा अडथळे निर्माण होतात तेव्हा ताण येतो. करेक्ट. हम्म, हम्म. सुख मिळवण्यासाठी मला धडपड करताना जर काही ऑब्स्टॅकल्स आले तर माझा ताण वाढतो. हम्म, ही ताणाची व्याख्या. आणि मग त्याचा शरीरावरती परिणाम होतो. अगदी. त्यामुळे ताण निर्मितीची जी काही कारणं आहेत ना ती बरीच आहेत. हम्म, की ताण निर्मितीचं कारण म्हणजे माझा दृष्टिकोन, हम्म. परसेप्शन माझं जे असतं ना ते चांगलं असायला लागतं. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने परसिव्ह करतं. जसं बरोबर. परवाच माझ्याकडे टेस्टला एक जण आले होते हम्म, तर त्यांना मी विचारलं, त्यांच्या आम्ही टेस्ट घेतो, हम्म. त्यांची पर्सनॅलिटी डिफाईन करतो. बरोबर. आमच्या त्या युनिक आहेत टेस्ट. हम्म, म्हणजे आम्ही डायरेक्ट काउन्सिलिंग करत नाही. आधी आम्ही तुमचे निष्कर्ष काढतो तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दलचे. आणि ते सांगताना त्यांचं जे व्यक्तिमत्व आलेलं होतं त्याच्यात मी त्यांना म्हटलं की काय तुम्हाला इथे कुठेतरी एन्झायटी दिसते आहे तर काय आहे. तर म्हटलं बाकीचे काही नवऱ्याचा ताण आहे का, हम्म, हम्म. याचा ताण आहे का, आर्थिक काही ताण आहे का. तर नाही, सगळं व्यवस्थित आहे. मुलाचा ताण आहे, तो अभ्यास करत नाही. तो तर आज सगळ्याच सगळ्यांचा पालकांचा ताण. ताण झालेला आहे. हम्म, तर त्यांना मी त्या वेगळ्या पद्धतीने सांगितलं. म्हणजे हे असे ताण जे आहेत हम्म. तर तो दृष्टिकोन, त्यांचं परसेप्शन क्लिअर केलं मी की तुम्ही कशा पद्धतीने त्या मुलाकडे पाहायला पाहिजे. त्यामुळे परसेप्शन हा एक पार्ट आहे. दुसरा आहे आपला स्वभाव. हम्म, स्वभावाप्रमाणे आपण ताण घेतो. बाह्य परिस्थिती बदलत जाते, त्या स्वभावाप्रमाणे आपण त्याच्याकडे पाहत राहतो आणि त्यामुळे ताण येतो. माझं जे नेचर आहे त्यामुळे मला ताण येतो. दुसरं ताणाचं जे कारण आहे निर्माण होण्याचं, ताण निर्माण होण्याचं, ते म्हणजे विषमता. हम्म, हम्म. मला ना सतत सगळं चांगलं हवं असतं, सगळं उत्कृष्ट हवं असतं. सगळ्या गोष्टी मलाच मिळायला पाहिजेत आणि इतरांपेक्षा जास्त मिळाल्या पाहिजेत. आणि ते जेव्हा येतं, विषमता जेव्हा येते ना तेव्हा ताण प्रचंड वाढतो. हम्म, हम्म. हे ते ताण निर्माण करण्याचं. आणि चौथं महत्वाचं कारण म्हणजे इमोशन्स. अगदी. षडविकार म्हटले आपण त्याला. हम्म, हम्म. म्हणजे काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, माया आहे, षडविकार. तर इमोशनचा ताण हा खूप आहे. आणि इमोशनची व्याख्या आम्ही दिलेली आहे, आमच्या बरीच आहेत पुस्तकं. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत वरळीहून. नमस्कार सर. हा नमस्कार. माझे दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न स्मिताताईंना आहे. एक म्हणजे मी स्मिताताईंना सांगू इच्छितो की त्यांच्या अभिनयाचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मी एक छोटासा फॅन आहे. अच्छा. थँक्यू. आता प्रश्नाकडे वळू तर माझा प्रश्न स्मिताताईंना असा आहे की अध्यात्म म्हणजे काय. हा शब्द इतका आरामात वापरला जातो सगळ्यांच्याकडनं आणि मला वाटत नाही कोणाला सांग पडताय की अध्यात्म म्हणजे प्रिसाइजली काय असं. तर अध्यात्म म्हणजे प्रिसाइजली काय, तसंच ध्यान म्हणजे काय आणि ध्यान हे कुठं कशावरती करायचं असतं आणि ह्या सगळ्याच्यामुळे तणावमुक्ती कशी काय होऊ शकते. हा स्मिताताईंना प्रश्न. आता मी प्रज्ञाताईंना माझा प्रश्न असा आहे की मन म्हणजे काय असतं. म्हणजे काही लोक म्हणतात ते विचार म्हणजे मन, ते एक्झॅक्टली मन. काही जण म्हणतात की विचाराला शक्ती जिकडनं मिळते ते म्हणजे मन. तर हे मन म्हणजे काय, मन ते कुठे असते, त्याची व्याप्ती किती असते व मनाला शक्ती कुठनं मिळत असते. आभारी आहे. बरं, धन्यवाद. खूप छान वेगळ्या पद्धतीचा त्यांनी चांगला प्रश्न प्रश्न. विचारलेला आहे. छान, अगदी छान. म्हणजे अगदी. ह्यांची अध्यात्म प्रवृत्ती असायलाच हवी, त्याशिवाय हे असे प्रश्न येत नाहीत. अगदी. त्यांचा तोच प्रश्न होता की हो, अध्यात्म अध्यात्म म्हणजे नेमकं काय. हो, खरं ऍक्च्युली अलीकडच्या जीवनात आपण बघतो प्रत्येक जण म्हणतो आय एम इन्क्लाइन टुवर्ड स्पिरिच्युअलिटी. मी अध्यात्म, मी मेडिटेशन करतो, मी अध्यात्माकडे झुकाव आहे माझा. पण खूप लोकांना अध्यात्म आणि धर्म ह्यातला फरक कळत नाही. स्पिरिच्युअलिटी अँड रिलिजन. खूप जणांची अशी ही कल्पना आहे की आपण एवढं देवाचं करतो, जप करतो रोज आणि अमकं तमकं काय काय करतो, देवळात जातो, उपास करतो, हे ते, मग आम्हाला त्याची प्रचिती काय येत नाही किंवा ते फळ आम्हाला त्याचं मिळत का नाही. पण रिलिजन आणि अध्यात्म ह्या खूप कम्प्लिटली दोन वेगळ्या गोष्टी आहेत. माझ्या मते अध्यात्म, पुन्हा दादाश्रीजी आमचे गुरुजी हे म्हणतात, त्यांची व्याख्या आहे की स्पिरिच्युअलिटी इज सिम्पलर दॅन द वर्ड सिम्पल.
हो इतकं सहज आहे ते कुणी तुमच्या रोजच्या आचरणात, आता आपण बसतो हे देखील स्पिरिच्युअलच आहे. तर असं स्पिरिच्युअलिटी असं काहीतरी वेगळं कुठून तरी दुसरीकडनं आलंय आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी प्रयास करायला पाहिजे असं अजिबात नाहीये. पुन्हा स्पिरिच्युअलिटी असं आहे की ते जगातल्या प्रत्येक माणसाला तो लॉ ऍप्लिकेबल झाला पाहिजे, नाहीतर तो धर्म बनतो. म्हणजे हिंदू धर्मात अमकं करायचं तमकं करायचं नाही, ख्रिश्चन धर्मात तमकं करायचं अमकं करायचं नाही, मुस्लिम धर्मात अमकं तमकं, पारसी धर्मात, हे जे धार्मिक लेवलवर ज्या काही डिव्हिजन्स आहेत त्या कुणालाही नसल्या पाहिजेत, तर ते अध्यात्म. आता एक सिम्पल एक्झाम्पल छोटंसं, आता मानसिक पाळी जेव्हा असते तेव्हा ख्रिश्चन्स त्यांना काही त्याची बाधा नाहीये, ते केव्हाही जाऊ शकतात त्यांच्या चर्चमध्ये. मग आपल्याला ही बाधा त्यांनाही बाधा नाही हे मला पटत नाही. बरोबर. सर्व समान असायला पाहिजे. ते देखील माणसंच आहेत, आपण देखील माणसंच आहेत. त्यांचाही ईश्वर आहे, आपला देखील परमेश्वर आहे. द सेम थिंग इट इज इट, राईट? मग त्यांचा ईश्वर किंवा येशू ख्रिस्त असं सांगतात का आणि आपले देव ईश्वर असं सांगतात का, हे चुकीचं आहे, हे मला नाही पटत. तर अध्यात्म असं आहे की ते तुम्ही लॉजिकली प्रत्येक माणसाला ते अप्लाय झालं पाहिजे, तर ते अध्यात्म. मग नाहीतर मॅनमेड असतं ना, रिलिजन इज मॅनमेड, फिअर बेस्ड असतं. तुम्ही असं करा नाही तर तुमचं तसं वाईट होईल, देवाचा कोप होईल, आमच्या. तर देवाचा कोप झाला तर मग आपण वळायचं कुठे हो? देव कसा कोप करेल? बरोबर. ह्या गोष्टी मला पटत नाहीत. तर माझ्या मते हे अध्यात्म आहे. आपण जसं घेऊ तसं, म्हणजे नाही का? एक्झॅक्टली. आणि त्याच्या अर्थात माझा युट्यूबवर त्याचं आहे व्हिडिओ, स्पिरिच्युअलिटी वर्सेस रिलिजन. ते तुम्ही जरूर पहा, म्हणजे तुम्हाला आणखीन क्लॅरिटी येईल ह्याच्या बाबतीत, किशोरजी. त्यांचा दुसरा प्रश्न हा होता की ध्यान नेमकं कशासाठी करावं आणि कशावर करावं आणि त्याने तणावमुक्ती होऊ शकते का? डेफिनेटली होऊ शकते. मेडिटेशननी खूपच तणावमुक्ती होऊ शकते. पण पुन्हा हे एक फॅड झालंय, मी मेडिटेशन रोज करते. एक्झॅक्टली. तर ती फॅशन नसून तुम्हाला जे बरं वाटतं, ज्याने खूप शांतता वाटते ते तुम्ही करावं. मग आमका योग करतो म्हणून मी योग करावं, आमका हे ध्यान करतो म्हणून मी करावं, हे नाही. माझ्या मते जर मेडिटेशन तुम्हाला करायचं असेल तर दिवसातला कुठची वेळ, मेडिटेशन अर्थात बेस्ट वेळ इज इन द मॉर्निंग, सकाळी. पण दिवसभरात केव्हाही तुम्ही नुसत्या तुमच्या श्वासाकडे लक्ष ठेवलं ना, बस, दॅट इज ऑल्सो इनफ. ते तुम्हाला खूप शांतता तुम्हाला त्यांनी वाटते. आणि प्रेयर म्हणजे प्रार्थना जे आपण म्हणतो, तुमचं सतत तुमच्या ईश्वराशी जे तुमच्या आतमध्ये आहेत, तुमचं सतत 24/7 ते कनेक्शन तुमचं तुटायला नाही पाहिजे. अकॉर्डिंग टू मी दॅट इज मेडिटेशन. पण त्याच्यासाठी स्पेशल वेळ काढा, सकाळी 3 वाजता उठा, ब्रह्ममुहूर्तात, असं वाकडं तिकडे उभं राहा, हे असलं. त्याच्यात जर त्यांनी तुम्हाला फायदा होत असेल, जर मनशांती वाटत असेल, कंटिन्यू. पण नसेल वाटत, जर त्यांनी ट्रान्सफॉर्मेशन होत नसेल, तुमच्यात बदल होत नसेल आंतरिकदृष्ट्या, तर मग देर इज नो नीड टू डू इट. म्हणजे जसं की आपण जसं करू, आपल्या स्वतःसाठी जितका वेळ देऊ तितकं महत्वाचं आहे. मी म्हणेन की आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे. चेंज म्हणजे कपडे बदलणं, घर बदलणं, गाडी बदलणं. पण ट्रान्सफॉर्मेशन ह्याला एक्झॅक्टली मराठी शब्द मला माहिती नाही. आंतरिकदृष्ट्या बदल झालेला पाहिजे आपल्या, म्हणजे जेणेकरून आपण पूर्ववत त्या पूर्वीच्या परिस्थितीत येणार नाही. इट इज इररिव्हर्सिबल आणि परमनंट. म्हणजे जसं एखादं छोटं मूल जेव्हा मोठं होतं तर ते परत छोटं होऊ नाही शकत. दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे तो बदल तुमच्या आतमध्ये जर होत असेल तर यू आर ऑन द राईट ट्रॅक. बरोबर. खूप छान सांगितलं. त्यांचा दुसरा प्रश्न तुम्हाला होता की मन म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याची व्याप्ती खूप मोठी असते. सगळेच जण म्हणतात की मला मनाला दुःख झालं किंवा मन माझं असं म्हणतंय वगैरे, पण नेमकं मन म्हणजे काय आहे? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मन म्हणजे अजड, जे मॅटर नाही ते, माइंड, नॉन मॅटर ज्याला आपण म्हणू. आणि सायंटिफिक व्याख्या द्यायची तर ती स्वामी विज्ञानानंदांनी केलेली आहे की जे प्रकाश वेगा पलीकडे जातं ते म्हणजे मन. वा. कारण प्रकाशाच्या अलीकडे जे असतं ते जड आहे, प्रकाश वेगा पलीकडे जातं ते मन असतं. म्हणजे कसं असतं की एक परवा मला एकाने विनोद सांगितला मनाच्या दृष्टिकोनातनं, की एका छोट्या मुलाला विचारलं की दिल्ली लांब आहे का चंद्र लांब आहे, तर त्यांनी सांगितलं दिल्ली लांब आहे. तर का? कारण चंद्र दिसतो ना, तो जवळ आहे. आता ह्याचा रेफरन्स मी इथे का दिला, तर मला जेव्हा दिल्लीला जायचं असतं तेव्हा मला शरीराने जायचं असेल तर वेळ लागतो, पण मी मनाने मात्र लगेच पोहोचते दिल्लीला. त्यामुळे मनाचा वेग जो आहे तो प्रकाश वेगापेक्षा
जास्त आहे तर प्रकाश वेगा पलीकडे जातं ते मन. ही त्याची व्याख्या आहे. आता मनाची व्याप्ती काय, तर मुळात आपण मनामुळेच चाललंय सगळं. आपलं जे काही आहे सुखदुःख हे शरीराला नाही आहे, जडाला इनर्शिया आहे. शरीरावरती परिणाम होत असतो तो मनाचा आहे. बरोबर. मनाला जागा नाही, ते जागा व्यापत नाही. इट ऑक्युपाइज नो स्पेस. करेक्ट. आता समजा माझा दात दुखतोय तर माझं मन दातात जातं, बरोबर. आता समजा माझी गाडी बाहेर उभी आहे आणि मला कानावरती न्यूज आली की बाहेर मोठी दंगल चालू आहे, तर माझं मन त्या गाडीकडे जातं. तर म्हणजे मनाला जागा नाहीये. पण सायंटिफिक दृष्ट्या मन हे मेंदूकडनं काम करून घेतं. मेंदूला स्वतःचा मेंदू नाहीये. मेंदू इज गव्हर्न बाय माइंड आणि माइंड इज गव्हर्न बाय नेचर्स लॉ. तर ते मेंदूकडनं काम करून घेत असल्यामुळे लिंबिक कॉर्टेक्समध्ये त्याची जागा फिक्स केली शास्त्रज्ञांनी की तिथे मन आहे. तर ती आहे ती. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. कीर्तिकुमार वर्तक आपल्याशी बोलतायत वसईहून. नमस्कार सर. नमस्कार. साधारणपणे पुण्याची वैशाल व्याख्यानमाला ही साधारणपणे 70च्या दशकामध्ये कार्यरत होती. तर अशा रीतीने बऱ्याचशा अशा व्याख्यानमाला जर आयोजित केल्या गेल्या समाजामध्ये तर आपलं कितपत असं तणाव मुक्ती होऊ शकेल. आणि दुसरा प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांना जे येते तणाव जो येतो विद्यार्थ्यांना, त्याच्यामध्ये आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये काही बदल करणं आवश्यक आहे का, हे असे माझे 2 प्रश्न आहेत. थँक्यू. धन्यवाद. तणाव मुक्तीसाठी जसं तुम्ही म्हणालात की आपल्यासाठी आपल्यामध्ये जो बदल झाला तर आपण तणाव फ्री होऊ शकतो किंवा तणाव मुक्त झालो काही अंशी असं म्हणू शकतो. आणि मग त्यासाठी ज्या वेगवेगळ्या व्याख्यानमाला पूर्वी व्हायच्या तशा आता व्याख्यानमाला केल्या समजा आपण किंवा वेगवेगळी व्याख्यानं ठेवली तर कुठेतरी तणाव मुक्ती होऊ शकते का? अर्थात कसं आहे की व्याख्यान ठेवण्यापेक्षा अभ्यास वर्ग आपण जर त्याला म्हटलं, डिटेल स्टडी केला, कारण व्याख्यानाला लिमिटेशन्स येतात. ते वक्ता बोलतो आहे, तुम्ही ऐकता आहात, थोडंसं इंटरॅक्शन झालं, त्याला बेसिक अभ्यासाची जोड दिली गेली, त्याच्यातनं त्यांचे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं दिली गेली आणि ते त्यांनी घरी जाऊन फॉलो केलं, वागले तसं, तर तणावमुक्ती नुसतं ऐकून तणावमुक्ती नाही होऊ शकणार. नुसतं ऐकून नाही होऊ शकणार. एक प्रोसेस मधलं जाणं फार आवश्यक आहे. आपण ऐकतो खूप, आपल्याला नॉलेज बरंच आहे, खूप लोकांना बरंच नॉलेज आहे, पण ते नॉलेज जर तुम्ही अप्लाय नाही केलं किंवा त्याची ऍप्लिकेशनची पद्धत काय ती जर तुम्ही स्वीकारली नाहीत किंवा ते उपयोगात आणलं नाही तर तुमच्यात बदल नाही होऊ शकत. ऐकणारे खूप आहेत, बोलणारे खूप आहेत. पण आता इथे मला तोच मुद्दा एक मुद्दा सांगायचा आहे की त्यामुळे मनशक्ती जी उभी केली स्वामी विज्ञानानंद यांनी, तर त्यांनी त्याचा बेस हा केला टू एज्युकेट द पीपल. म्हणजे त्याला समजून सांगायचं की हे काय आहे, कसं होतं, मी म्हणजे काय, माझं आयुष्य कुठल्या नियमाने बांधलेलं आहे, तो नियम काय कर्मसिद्धांताचा, तो मी प्रॅक्टिकली कसा जोडायचा आणि तो जोडून माझं आयुष्य अधिक सुखी समाधानी कसं करायचं आणि ते माझ्यापुरतं न ठेवता ते समाजापर्यंत कसं पोहोचवायचं, ह्याबद्दलचा जो काही अभ्यास आहे त्या दृष्टिकोनातनं जवळजवळ 45 वर्ग घेतो आपण तिथे. अभ्यास वर्ग आहेत आपल्याकडे. मग त्यात मुलांचा त्यांनी प्रश्न विचारला. आता आपल्याकडे वर्ग चालू आहे मनशक्ती प्रयोग केंद्रात, बुद्धिवर्धन म्हणून मुलांचा वर्ग चालू आहे आता, आणि त्यांच्या पालकांसाठी बालसमस्या म्हणून वर्ग चालू आहे. म्हणजे ह्या वर्गांमध्ये ती लोक 3 दिवस वेळ काढून येतात, प्रोसेस त्यांना समजून दिली जाते आणि मग ती प्रॅक्टिकली कशी जगायची. कसं असतं की नुसता अभ्यास नाही मदत करत, बरोबर, त्याला चिंतनाची जोड द्यायला लागते आणि त्याला वर्तन जोडायला लागतं. म्हणून 3 सूत्र काय आहेत, अभ्यास, चिंतन आणि वर्तन. आणि हे नुसतं माझ्यापुरतं नाही. आता काल जशी गर्भसंस्कार कार्यशाळा आपल्याकडे होती मनशक्तीत लोणावळ्याला, तर त्या सगळ्यांना, सगळे प्रेग्नंट कपल होते, त्या सगळ्यांना आम्ही सगळं आपलं अपत्य सुसंस्कृत होणं यासाठी तुम्ही काय काय करायला पाहिजे पूर्ण सायंटिफिकली आणि रॅशनली आम्ही त्यांना पटवून दिलं की बेबी गोज टू स्कूल बिफोर इट्स बर्थ. आणि सगळ्यात शेवटी त्यांना उपाय देताना शेवटचा उपाय काय सांगितला, निस्वार्थ सांगतो आपण की बाबा रे, तुमचं बाळ चांगलं करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणारच आहात, पण फक्त माझंच बाळ चांगलं व्हावं असा जर प्रत्येकाने विचार केला तर होईल का. माझ्या बाळाचे सवंगडी पण चांगले व्हायला हवेत, तर त्यासाठी पण प्रयत्न व्हायला हवा. तर ह्या दृष्टिकोनातनं त्या पद्धतीने आपण
काम केलं पाहिजे, म्हणजे त्या शिबिरांचा, त्या व्याख्यानाचा उपयोग होऊ शकतो. अगदी त्याबद्दल विचारायचं आहे की एकंदरीत मनशक्तीचं काम आणि तुमचा अनुभव या मुद्द्याकडे यायचंच आहे. पण आता जसं तुम्ही मॅडम म्हणालात की आपण कसं घेतोय किंवा आपल्याला भरपूर ज्ञान असतं, पण या ज्ञानाचा वापर आपण कसा करतो यावर सगळं अवलंबून असतं आपलं पुढचं आयुष्य. तर त्यावेळेलाच एक रागाचं, मगाशी भावनांचा जेव्हा उल्लेख झाला होता तेव्हा मी म्हटलं होतं की रागावर सुद्धा नियंत्रण ठेवणं हे प्रत्येकाने आपलं स्वतःच ठरवलं पाहिजे. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगणार? कारण का आजकाल राग प्रत्येकालाच येतोय. हो, राग हे एक असं इमोशन आहे, त्याला खूप पॉवर आहे. म्हणजे प्रेम करणं ह्याला तेवढी पॉवर नाही जितकी राग आलाय. राग आला की तुम्हाला काही सुचत नाही, तुम्ही खूनही कराल समोरच्याचा, इतकं त्याला पॉवर आहे. बरोबर. मग त्या इमोशनला एवढी पॉवर आहे, तर ती जर तुम्ही राईट दिशेने चॅनलाइज केलीत तर त्याचे परिणाम चांगले होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, महात्मा गांधींना ब्रिटिशांवर राग होता, पण त्यांनी जे कार्य केलं त्या रागामुळे ते आपल्याला माहिती आहे. अगदी. नेल्सन मंडेला, त्यांना पीस नोबेल प्राइज मिळालं होतं. त्यांनी त्याचं नियंत्रण करणं त्या रागाचं. त्याच्या उलट ओसामा बिन लादेन, अमेरिकेवर राग होता पण त्यांनी आतंकवाद सुरू केला. रागाचे एवढे प्रकार आहेत, तेव्हा राग येणं इज अ नॅचरल थिंग. बाकीचे इमोशन्स आहेत तेव्हा तुम्हाला प्रेम, करुणा, माया हे सगळे आहेत, मग त्याच्यात रागही एक इमोशन आहे. तर तो कंट्रोल न करता तो चॅनलाइज करा. तो चॅनलाइज करणं हे खूप आवश्यक आहे. आता आपण म्हणू की मला अमक्या गोष्टीवर राग येतो, अमक्या माणसाचा मला राग येतो, मग त्याला तुम्ही त्या माणसापासून दूर राहू शकता का? तिकडनं तुम्ही बाजूला होऊ शकता का? नाही. मग त्या माणसाबरोबर राहून त्याच्यामधनं काय मार्ग काढायचा हे करणं गरजेचं आहे. नाही तर राग 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 मग भांडणं, मग हे नतंटे, ह्याचा काहीच उपयोग होत नाही. तर रागाचं नियंत्रण करणं, चॅनलाइज द अँगर इन अ राईट वे. कारण त्याला खूप पॉवर आहे रागाला, खूपच आहे. म्हणजे यू नो व्हॉट इट इज, की राग आला की काय होतं एकदम आपलं. तर ही जी पॉवर आहे ते यूज करा ना व्यवस्थित. खूप छान सांगितलं की योग्य मार्गाने आपण आपल्या भावनांचं किंवा आता रागा संदर्भात बोलतोय म्हणून रागाचं नियंत्रण केलं तर मला वाटत नाही की असे ही जी काही भांडणं वाढलेली आहेत ती होतील, किंवा त्याचं नियंत्रण तरी होईल, त्याचं काहीतरी कमी थोडंसं होईल. ते विचार तरी करू आपण, बाबा नाही आपण उगाच राग करतो, रागा करतोय, रस्ते खराब आहेत, तिथे पार्किंग नाहीये, इंडिया घाणेरडीचं आहे, आमकं. तुम्हाला काय आहे का तोडगा त्याच्यावरून? तुम्ही बाहेर जा, मग जा बाहेर. नाही ना, मग गपचूप इकडे बसा आणि त्याचं काय करायचं हे ठरवा. ह्याच्या त्याच्यावर ब्लेम करत राहण्यात काय पॉइंट नाही. अगदी बरोबर. दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आपण आपल्याकडून प्रयत्न केलं पाहिजे, जेणेकरून मग मगाशी जेच आपण म्हणतो की स्वतःपासून समजा जर सुरुवात केली तर सामूहिक पातळीवर आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो आणि ते प्रयत्न होतील सकारात्मक दृष्टीने. काय सांगाल मॅडम तुम्ही रागाबद्दल? कसं आहे की आपली उत्क्रांती जी झाली आहे ना ती भय आणि राग ह्याच्यामुळेच झालेली आहे. आता त्याच्या व्याख्या ज्या आहेत की भय म्हणजे काय, तर आपल्याला एन्झायटी असते. बरोबर. आता भय जर आपल्याकडे नसतं तर स्वामीजी म्हणायचे की तुम्ही कुठूनही उड्या मारल्या असत्या. तर भय ही आवश्यकता आहे जगण्यासाठी, सर्वाईव्ह होण्यासाठी. भय ही आवश्यकता आहे. अतिरेक झाला की त्याचा त्रास होतो. तसं राग ही देखील आपली आवश्यकता आहे आणि प्रगती, उन्नती होण्यासाठी राग हे मस्ट आहे. कारण रागाची व्याख्या आहे की राग म्हणजे असमाधान, असंतोष. कशाबद्दल? तर धनाबद्दल, सत्तेबद्दल, नोकरी किंवा व्यवसायाबद्दल. आता तुमच्या मनामध्ये जर राग नसेल, म्हणजे ह्या व्याख्येप्रमाणे जर असमाधान नसेल तर तुम्ही पुढे सरकणार नाही, तुम्ही प्रगतीच करणार नाही ना. तुम्ही म्हणाल की ठीक आहे त्या याच्यात मी समाधानी आहे, बरं इथेच बरं आहे. पण जेव्हा तुम्ही तो राग वापरता, असमाधान ठेवता, तेव्हा तुमची प्रगती होत जाते. आता ताई जसं म्हटल्या की त्याचा अतिरेक होतो. अतिरेक झाला ना की ताण येतो, एनर्जी जास्त जाते. म्हणजे आम्ही आमच्या काउन्सिलिंगमध्ये सांगत असतो की तुमचा रागप्रधान स्वभाव आलेला आहे. टेस्टमध्ये जेव्हा निष्कर्ष येतो तेव्हा आम्ही एक्सप्लेन काय करतो की हे मी आत्ता जे सांगितलं ते असमाधान, असंतोष किंवा म्हणजे धन आहे, सत्ता आहे अशाबद्दल. तर तो असणं आवश्यक आहे. पण तुमचा रागप्रधान स्वभाव आलाय म्हणजे काय झालंय, तर फॉर एक्झाम्पल हा पेन आहे, हा पेन मला जर विकत घ्यायचा असेल तर ॲटलिस्ट आय हॅव टू स्पेंड 2 रुपये. 0 रुपयात तो मिळणार नाही, 2 रुपये खर्च करायलाच पाहिजे, इट इज रेकमेंडेड. पण तुमचा रागप्रधान आलाय म्हणजे काय, तर 2 रुपयाच्या पेनसाठी तुम्ही 10 रुपये खर्च करताय. म्हणजे हा जो अतिरेक होतोय ना, हा ताण आहे.
तो शक्तिव्यय होतोय आणि तो आपल्याला कमी खर्च करायला पाहिजे. आणि तो जर आपण केला ज्ञानशुद्ध प्रयत्नाने तर येस वी कॅन डेव्हलप आवर पर्सनॅलिटी. आपण स्ट्रेंथ वाढवू शकतो आपण. त्याच संदर्भात असंही आपण म्हणू शकतो की कुठल्याही गोष्टीचा समजा ताण, जसं आपण म्हणतो की अतिरेक अर्थातच वाईट आहे. एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्या गोष्टीसाठी ती जिद्द निर्माण होण्यासाठी पण ताण आवश्यक आहे, फक्त अतिरेक नको, नाही का? आणखीन जाणून घ्यायचे पण एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. दिनेश काठवडे आपल्याशी बोलतात अहमदनगरहून. नमस्कार सर. हॅलो, नमस्कार. आपला आवाज येत नाही आमच्यापर्यंत. मला स्मिताजींना एक प्रश्न विचारायचा आहे. हा, बोला. हा, मी दिनेश काथवटे बोलतोय आणि मला प्रश्न एक विचारायचा आहे की मन शांत ठेवा किंवा मन शांत करा. आणि माझ्या माहितीप्रमाणे मन हे अनेक विचारांचं वादळ असतं आणि मग ते शांत म्हणजे शांत वादळ कसं काय असू शकतं त्याच्याबद्दल थोडस मला माहिती पाहिजे. ते मी गोष्टीचा फॅन आहे विशेष म्हणजे, तरी पण मला स्मिताजींना हा प्रश्न विचारायचा वाटलाय. धन्यवाद. दिनेशजी, मगाशी आपण ह्या प्रश्नाचं थोडंसं उत्तर दिलं होतं, मेडिटेशन करणं वगैरे हे सगळं. पण त्याच्या पलीकडे, आता तुम्ही हा सेकंड टाइम आलाय प्रश्न, तर मी म्हणेन त्याच्या पलीकडे आपल्या शरीरामध्ये 7 सप्तचक्र आहेत, 7 ऊर्जा सेंटर्स आहेत. मूलधारापासनं स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रार. तर युजली हे जे प्रॉब्लेम्स आपल्याकडे येतात, म्हणजे शारीरिक, मानसिक, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, इमोशनल, जे काय प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात येतात ते आपले चक्रास बॅलन्स्ड नाहीयेत म्हणून. आता जसं ह्या म्हणाल्या की आपलं अस्तित्व सगळं फिअर बेस्ड आहे आणि फिअर बेस्डचं मेन प्रॉब्लेम आहे मूलधारामध्ये. जर तुमच्या रूट चक्र ज्याला म्हणतो मूलधार, जे अगदी आपलं माकडहाट जिथे असतं तिथे अगदी एंडला तिथे ते चक्र असतं, तर ते मूलधारा चक्रमध्ये आपले इट्स अ फिअर बेस्ड चक्र. जर ते करेक्ट झालं तर ह्या बाकीच्या सगळे प्रॉब्लेम तुमचे बऱ्याचशा अंशी कमी होतील, खूपच कमी होतील. तर मेडिटेशन कशावर करणं आणि कसं करणं हे देखील आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे. कारण हा करतो म्हणून मी करतो, तो करतो म्हणून मी करायचं, ह्याला काही अर्थ नाही. तर तुम्हाला जे सूट होतं, आणि बेसिकली 7 चक्राचं मेडिटेशन कोणीही कधीही केलं तरी त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही करून बघा. ते पण माझं युट्यूबवर आहे, चक्र मेडिटेशन. तर ते तुम्ही फॉलो केलं आणि तुम्ही 15 दिवसात तुम्हाला फरक जाणवेल त्याचा. बरं. म्हणजे तुमचे चक्रास कुठेतरी विकसित व्हायला लागतात, कुठेतरी बॅलन्स व्हायला लागतात, तुम्हाला त्याचा लगेच फरक जाणवतो. तर ते म्हणजे काही काही गोष्टी आपल्याला माहितीच नसतात. तर ह्या जर माहिती झाल्या आणि त्या अनुषंगाने आपण त्याच्यावर काहीतरी त्याचा उपयोग करून घेतला किंवा वी मेक इट अ हॅबिट टू डू इट, तर नक्की त्या गोष्टीचा परिणाम होतो. तर मनशांती अशी बाहेर विकत मिळत नाही. तेव्हा आपल्याला काहीतरी त्याच्यामधनं प्रयास करायला पाहिजे, काहीतरी कुठेतरी ओके ठीक आहे आपण हे करून बघूया, ह्यानी बरं वाटतंय का, ते करून बघूया त्यांनी बरं वाटतंय का. कारण इनर ट्रान्सफॉर्मेशन, जसं मगाशी म्हटलं मी, आंतरिकदृष्ट्या जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते घडल्याशिवाय बाहेरच्या जगात तुमचा काही फरक पडत नाही. इनर वर्ल्ड इज अ रिफ्लेक्शन ऑफ युअर आउटर वर्ल्ड. तर तुमचं इनर वर्ल्ड चेंज झालं की तुमचं आउटर वर्ल्ड ऑटोमॅटिकली चेंज होतं. आपण बाहेरून आत येतो, आपण आतून बाहेर जायला हवं. आपण बाहेरच्या गोष्टी सगळ्या ऍडजस्ट करत असतो, ह्याला बदला त्याला बदला, हा बरा झाला तर मी हे करीन, माझा नवरा दारू प्यायचा सोडला तर मला टेन्शन येणार नाही, मुलगा अभ्यास करायला लागला तर टेन्शन येणार नाही. हे सगळे प्रॉब्लेम बाहेर नाही आहेत, हे तुमच्यामध्ये आहेत. हे जर तुम्ही जाणून घेतले तर तुम्ही स्वतःवर वर्क कराल ना, दुसऱ्यावर नाही वर्क करणार. मॅडम, तुम्ही आता खूप दोघीही जणी खूप छान सांगता आहेत की आपल्याला स्वतःला वेळ दिला पाहिजे, जेणेकरून आपण हे तणावमुक्ती नक्कीच काही अंशी साधू शकतो. कारण पूर्ण तणावमुक्त होणं शक्यच नाहीये, कदाचित शक्य होईल तितका संयम आपण पाळला तर. तुम्ही तुमचा या क्षेत्रातला, तर तुम्ही गेली 30 वर्ष कार्य करत आहात, तर दोघींचाही मला अनुभव जाणून घ्यायचा आहे. लोकांपर्यंत तुम्ही कसे पोहोचता आणि मग कसा अनुभव आहे? मी आता गेली जवळजवळ ऑलमोस्ट 12-15 वर्ष चक्रासवर क्लासेस घेते. माझे वर्कशॉप्स असतात रेग्युलरली. आता त्याचं सगळ्याचं तुम्हाला कसं इंटिमेशन कळणार, तर माझं फेसबुक पेज आहे, जेणेकरून तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. माझी वेबसाईट आहे, तिथे माझे ईमेल ऍड्रेस आहे, माझे फोन नंबर्स आहेत, ते सगळं तुम्ही त्याच्या थ्रू माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. कारण आता सोशल मीडिया खूपच मोठा झालाय, तर त्या निमित्ताने म्हणजे त्या मार्गे मी लोकांपर्यंत पोहोचते. दुसरं एक मला असं वाटलं की आपण जर हे जे ज्ञान मला माझ्या गुरुजींनी सगळ्यांनी दिलं, ते
ते जर आपण लिहिलं तर ते कायमस्वरूपी त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे मी गेल्या वर्षी माझं एक बुक रिलीज केलं. बरं. सचिन तेंडुलकर त्याच्या रिलीजसाठी आले होते वा. आणि माझे गुरुजी स्वतःही आले होते. तर ते पुस्तक बिफोर टुमॉरो त्याचं नाव आहे. बिफोर टुमॉरो. ओके. बिफोर टुमॉरोचा त्याची टॅगलाईन आहे टुमॉरो इज अ मिथ. तर बिफोर टुमॉरो तुम्ही हे सगळं सुरू करा. म्हणजे उद्याचा दिवस यायची वाट पाहू नका. आपण पाहू शकतोय हे आता, स्क्रीनवर. उद्याचा दिवस येण्याची वाट पाहू नका, आत्ता सुरू करा हे. सो डू इट बिफोर टुमॉरो. तर त्याचा तो अर्थ. त्यामुळे मी ते त्याचं तसं नाव ठेवलं. त्या पुस्तकामध्ये देखील एक पूर्ण चॅप्टर आहे अबाउट चक्रास. दुसरा एक चॅप्टर आहे मगाशी मी म्हटलं तुमचं कनेक्शन तुमच्या डिवाइन बरोबर, तुमच्या ईश्वराबरोबर जे व्हायला हवं, तो एक चॅप्टर आहे. आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत. तर ते पुस्तक तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला त्याचा बराच फायदा होईल. म्हणजे अशा रीते मी लोकांशी कनेक्ट होते आणि त्यांच्यापर्यंत पोचते. सोशल मीडिया, पुस्तक, वेबसाईट, आणखीन काय असेल. सोशल मीडियाचा अशा पद्धतीने तुम्ही खूप छान वापर केलेला आहे. तर कसे आहेत लोकांचे अनुभव या सगळ्या बाबतीत किंवा लोकांच्या प्रतिक्रिया? म्हणजे आता बरेच जण जागृत झालेले आहेत असं म्हणायला काय हरकत नाहीये या तणाव नियोजनाच्या बाबतीत. तर कसा आहे एकंदरीत लोकांचा रिस्पॉन्स? खूपच चांगला आहे. म्हणजे क्लासेस पण खूपच छान चालले. सोशल पण ह्याच्यावर म्हणजे ऑलमोस्ट 26,000 लाईक्स आहेत माझ्या पेजवर. तर त्याच्यावर मला प्रश्न उत्तरं असतात. मग मी त्यांची उत्तरं देते. एखादे कधी कधी फोन करतात लोक. फोनवर काय होतं, कधी जर मी आता अशी आहे तर फोन बंद आहे, किंवा हिलिंग सेशन मध्ये असेल तर माझा फोन बंद असतो. मग त्यांना सांगते मला प्लीज मेसेज पाठवा, मग मी तुम्हाला फोन करीन. तर फोन प्रत्येक वेळेस मला आन्सर करता येतोच असं नाही, पण फेसबुकवर वगैरे तर कधीही तुम्ही हे करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता माझ्यावर. पण मग अभिनयाचं क्षेत्र आणि हे एक क्षेत्र म्हणजे एवढ्या लोकांशी संवाद साधणं, तणाव नियोजन करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मग हे तुम्ही कसा काय छान समन्वय साधलेला आहे? स्वप्ना तुला सांगू, जर हे मी करू शकते तर कोणीही करू शकतो. आपण ह्याचं फार थोतांड करतो की मला नाही जमणार, मला वेळ नाही, आमकं नाही. दॅट्स ऑल रबिश. तुम्हाला जर एखादी गोष्ट तुमच्यासाठी करायची असेल तर तुम्ही करता. मनापासून ते एक छान जिद्द पाहिजे करण्यासाठी. बॉडी बिल्डर नाही का, कुठेही काय गेले आमचे फिल्मी लोक, कुठेही गेले तरी कुठेतरी जाऊन जिम बघतील आणि ते त्यांचं वर्कआउट करून येतील. जर तुम्हाला ते मेंटेन करायचं असेल तर तुम्ही ते करता. आता हे तुमच्या स्वतःसाठीच आहे, तुम्हाला लोकांना दाखवण्यासाठी नाही. तुम्हाला जर बदल हवा असेल तर तुम्ही करा, नाहीतर मग राहा असेच तणावग्रस्त आयुष्य तुमचं. तुमचा खूप छान अनुभव तुम्ही सांगितलेलाच आहे. तुमच्याकडून मला जाणून घ्यायचंय की एकंदरीतच मनशक्ती केंद्राचा तुम्ही मगाशी अभ्यास वर्गाबद्दल सांगितलेलं आहेच आणि त्या दृष्टिकोनातून प्रश्न सुद्धा होता आणि आजकाल विद्यार्थी काय सगळ्यांनाच छान ताण आहे. छान हा मुद्दाम शब्द मी वापरलेला आहे, कारण ताण म्हणजे कुठलीही गोष्ट म्हटली की ताण हा घेतोच आपण सगळेच जण. तर एकंदरीत तुमचं कार्य आणि तुमचा अनुभव. मनशक्तीमध्ये मी 1977 पासून अटॅच झालेली आहे. बरं. मनशक्ती केंद्र सगळ्यांना माहिती आहे, लोणावळ्याला आहे. प्रथमचिंतक त्याचे स्वामी विज्ञानानंद आहेत. आणि स्वामीजींनी तिथे धर्म, विज्ञान, तत्वज्ञान, व्यवहार याची सांगड घातलेली. म्हणजे आपल्या रोजच्या जीवनाला तत्वज्ञानाची जोड देऊन आपलं आयुष्य सुखी कसं करायचं, समाधानी कसं करायचं ते सांगितलं जातं. तर माझ्याकडे जो विभाग आहे तो म्हणजे आपल्याकडे जवळजवळ 65 इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स आहेत, जी तिथेच तयार केलेली आहेत स्वामी विज्ञानानंदांच्या मार्गदर्शनाखाली. आपल्या उच्च शिक्षित एमटेक पातळीवरचे इंजिनियर आहेत त्यांनी. आणि ह्या यंत्रावरती आम्ही 3 पद्धतीने काम करतो. रिसर्च असतो आपला, अगदी जन्मपूर्वपासून लाईफ आफ्टर डेथ पर्यंतचा रिसर्च आहे. आणि मनशक्ती प्रयोग केंद्र म्हटलं जातं, त्यामुळे ते रिसर्च सेंटर आहे. आणि रिसर्च हा मनशक्तीचा श्वास आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगताना ही अभ्यास आणि संशोधनाच्या माध्यमातून सांगितली जाते. अंधश्रद्धा, गूढवाद किंवा गुरु शिष्य नातं, व्यक्तिपूजा हा प्रकार नाहीये. पूर्णतः सायंटिफिक दिलं जातं. तर त्याच्या अंतर्गत ती जी इन्स्ट्रुमेंट्स आपली केलीत त्याच्यावरती आपण बायोमेडिकल चेकअप करतो. म्हणजे जन्मपूर्वपासून ते टेन्शन फ्री होण्यापर्यंतच्या बायोमेडिकल टेस्ट आहेत आपल्याकडे. बरं. म्हणजे आपल्याकडे आपलं अपत्य सुसंस्कृत करायचं आहे. जसा कालचा मी उल्लेख केला की गर्भसंस्कार कार्यशाळा आमच्याकडे 1 दिवसाचा वर्कशॉप असतो. आणि आपले जे उपक्रम आहेत त्याच्यात अनेक लाख लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत विदाऊट प्रोपॅगंडा. म्हणजे आम्हाला जाहिरात नाही करायला लागत, लोक एकमेकांना सांगूनच येतात. आज काल देखील आमच्याकडे जे आज ते शिबिर संपेल 300 लोक आहेत आमच्याकडे आज, सगळी व्यवस्था असते.
तर ह्या इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्सवरती टेस्ट घेणं, त्याच्यातनं निष्कर्ष काढणं त्या व्यक्तिमत्वाबद्दलचे आणि त्याच्यावरनं त्याला काउन्सिलिंग की अरे बाबा तू हे आहेस, तुझी इनर पर्सनॅलिटी ही आहे, तुला हा ताण आहे, तर हाऊ टू बॅलन्स त्याबद्दलचं मार्गदर्शन बायोमेडिकल चेकअपमध्ये केलं जातं. इथे फक्त खुलासा एकच आहे की समस्या आली म्हणजेच आपण यायचं मनशक्तीमध्ये, असं बऱ्याचदा लोकांना वाटतं. कारण मनशक्तीच्या नावात मन आहे, त्यामुळे सायकिक प्रॉब्लेम झाले की जायचं असं नाही. जसं आमचं हे मनशक्तीचा पाठ आत्ता दाखवला गेला, त्याच्यावरती एक सुप्रसिद्ध वाक्य आम्ही छापतो की मनशक्ती म्हणजे काय, तर तुमचं सुख टिकण्यास आणि दुःख कमी करण्यास. वा. म्हणजे तुम्ही सुखी आहात तर सुख टिकवण्याची प्रोसेस काय ती मनशक्ती पटवून देते. आणि दुःख हे अपरिहार्यच आहे, त्याला चॉईस नाहीये. म्हणजे मी नेहमी सांगते की आता आंब्याचा सीझन असेल तर आंबा खाऊ का नको याला चॉईस आहे मला, पण दुःख घेऊ का नको याला चॉईस नाहीये, ते अपरिहार्यच आहे. मग दुःखाचं दुःख कसं कमी करायचं ती गाईडलाईन आपल्याकडे दिली जाते. वा वा. दुःख येणारच आहे, ते अपरिहार्यच आहे. जसं आता तुम्ही हात टेकवून बसला आहात, पण हा हात तुम्ही अर्धा तास टेकवणार नाही आहात, तुम्ही ती पोझिशन बदलणार आहात. कारण आता मला जे सुख वाटतं ना ते कायम टिकत नाही, त्याला दुःख चिकटलेलं आहे. तर ह्या गोष्टी अशा पूर्ण सायंटिफिकली त्यांना आम्ही समजून देताना त्याचे ते उपाय फॉलो करताना एक्सलंट अनुभव आहेत. आता कालच्याच कार्यशाळेचा अनुभव आहे की त्यांना वाटलं होतं गर्भसंस्कार म्हणजे आम्ही फक्त त्यांना आसनं वगैरे शिकवणार आहोत की काय, पण आम्ही रूटमध्येच गेलो. त्यामुळे त्यांचे 6.5 तास कसे संपले हे त्यांना कळलंच नाही. आणि त्यांनी प्रत्येकाने लिहून दिलं की येस आम्ही हे फॉलो करणार आहोत, कारण आम्हाला आमचं अपत्य चांगलं करायचं आहे. कारण आम्ही त्यांना पटवून दिलं बेबी गोज टू स्कूल बिफोर इट्स बर्थ. येस. ते जन्माला यायच्या आधीपासूनच शिकायला लागलेला आहे. तर अनुभव खूप आहे. आमचे जे वर्ग चालतात, जवळजवळ 45 वर्ग आहेत, अनेक लाख लोक येत आहेत आणि अनेक सगळ्यांसाठी एज बार नाहीच आहे. प्रीनॅटल पासूनच सुरू होते. जसं मी तुम्हाला म्हटलं की प्री कन्सेप्शन, तुम्ही कन्सिव्ह व्हायच्या आधीपासून गाईडलाईन्स आहेत आणि मुळात विवाहपूर्वपासून गाईडलाईन्स आहेत आपल्याकडे. म्हणजे पार्टनर चूज करून देत नाही आम्ही, तुम्ही चूज करा, फिक्स करा. पुढची जुळवणूक अधिक शुभ आणि कल्याणकारी कशी होईल याचं मार्गदर्शन मनशक्ती देते. त्याच्यासाठीचा वर्ग आहेत, त्यासाठीचे टेस्ट आहेत. आणि मला सांगायला नेहमीच अभिमान वाटतो, स्वामीजींची 5 भाषांमध्ये 250च्या वरती पुस्तकं आहेत. सगळेच एक एक विषय तिथे PhD करण्यालायक आहे. आणि तो चालूच आहे आता, ते रिसर्चचं काम सततच चालू असतं. मुलांवरती प्रचंड अभ्यास आहे. मुलांचे आम्ही 61 लाख प्रकार केलेत. बरं. तुम्ही 1-2 तक्रारी सांगाल आम्हाला की हा ऐकत नाही, हा उद्धट आहे, हा चंचल आहे, हा एकाग्रता करत नाही, आता याचा अभ्यास होत नाही, आधी बरा होता आता नापासच होते. अनेक आम्ही आमच्याकडे 61 लाख प्रकार केलेत. आणि त्याला टोटल चाइल्ड करणं हे इंटेन्शन आहे आमचं. हल्ली टक्क्यात पाहिलं जातं. जसं कालची ती मुलगी म्हटली की मला अभ्यासाचा ताण येतो, तिला ते परसेप्शन बदललं. तिला मी अगं तू म्हटलं फक्त परीक्षेचा का ताण घेते, आपण बघू ना, त्याला ऑनर कर, त्या मुलाची पर्सनॅलिटी स्वतंत्र अस्तित्वाची दखल घे आणि त्याला इनोव्हेटिव्ह आयडियाज कर, त्याचाही ताण कमी होईल आणि तुझाही होईल ना कमी. अभ्यासाच्या युक्त्या आहेत आपल्याकडे. अभ्यास डझंट मीन फक्त अभ्यासातलं 1 2 3 4 आणि ABCD येणं. अगदी. जीवनामध्ये कसं जगायचं, आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही गणितं कशी सोडवायची हे ज्ञान मुलांना देता, पण आयुष्याचं गणित कसं सोडवायचं हे कुठे देतोय आपण. ऍब्सोल्युटली. अगदी अगदी. ते तर काल शिकवलं आम्ही त्या गर्भसंस्कारामध्ये की आपल्याला त्याचा इमोशनल इंटेलिजन्स वाढवायचा आहे. त्यामुळे ताण कमी करणं म्हणजे काय, तर ताणाशी एक तर जुळवून घेणं आणि मुळातलाच ताण कमी करण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. म्हणून ताण म्हणजे काय, तर मी आत्ता बोलते तर मी ताणच घेतेय ना, पण त्याचा अतिरेक झाला की प्रॉब्लेम्स येतात आणि आपल्या थॉट्स इमोशनचे इफेक्टच होत आहेत ना बॉडीवर. जसं मी त्या परवा एकाला सांगितलं की ही भिंत आहे, हिला भोगसांड पडलं तर मला डागडुजी करता येते त्याला, कारण ते मॅटर आहे. मॅटरमध्ये सोय आहे दुरुस्त करण्याची, मनाला नाहीये, ते नॉन मॅटर. मग त्याची जाणीव करून घे, त्याच्या मदतीने तुझं आयुष्य तू घालवतो आहेस तर त्याचा कॉग्निजन्स तर घे. आणि तो कॉग्निजन्स घेण्यासाठी किमान 12 मिनिटं तर एकाग्र हो, जे ध्यानाचं स्मिताताईंनी सांगितलं तो उद्देश आहे. की 24 तास, म्हणजे काल जे आम्ही ध्यान करून घेतलं त्यांच्याकडनं 3 मिनिटाचं, की शारीरिक दृष्ट्या तुम्ही थकता तेव्हा रात्रीची झोप ही शरीराची नीड आहे आपल्या. बरोबर. आणि 24 तास आपण मनाला थकवतो सारखं वेगवेगळ्या इमोशन्समुळे, तर किमान जाणीवपूर्वक 12 मिनिटं शांत होणं
ही मनाची म्हणजे नीड. ध्यान आणि त्याला ध्यान तुम्ही अगदी. दुसरा शब्द द्या, आपण एकाग्रता म्हणूया. एकग्र, कमीत कमी विचार करणं. कमीत कमी विचार करणं म्हणजे कमीत कमी शक्ती खर्च करणं, आणि कमीत कमी शक्ती खर्च करणं म्हणजे शक्ती मिळवणं. एनर्जी सेव्हड इज एनर्जी गेन. येस येस. त्यामुळे भावनेतच असायचंय आपल्याला. त्याला तोंड कसं द्यायचं, त्याचं परसेप्शन जर तू सुधारलं. आमच्याकडे खूप छान प्रार्थना आहेत. मी थोडंसं थांबवते, तुम्ही खूप छान सांगताय, पण प्रेक्षकांची उत्सुकता सुद्धा तितकीच वाढीला आहे. त्यामुळे एक फोन घेऊया आणि मग पुन्हा एकदा या मुद्द्याकडे येऊया. विश्वंभर कुलकर्णी आपल्याशी बोलतायत बीडहून. नमस्कार सर. येस सर. हॅलो, मी बीडहून बोलतोय, माजलगाव तालुका. हा बोला. माझी ते म्हणजे आर्थिक फसवणुकीमुळे आर्थिक विवंचना निर्माण झाली आणि त्यातून तणाव निर्माण झाला. त्यामुळं रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही. याच्यासाठी काय करता येईल? आता सगळ्या चर्चा अख्खी पूर्ण एक तासभर हीच चालली आहे की रागावर नियंत्रण कसं करायचं. केळकर मॅडमनी पण खूप छान सांगितलं. तुम्ही जर हा कार्यक्रम पुन्हा रिपीट असेल तर हा पाहिलात. हो, आपण याच कार्यक्रमाचं पुनर्प्रक्षेपण आज रात्री 11 वाजता पाहू शकणार आहात. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाचं मला वाटतं हेच एक हाच मुद्दा आहे. मुद्दा आहे की कसं आपण रागावर किंवा इतर भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो. हो, पण हा बेसिकली हा मूलधारा चक्राचा प्रॉब्लेम आहे. फायनान्शियल इश्यूज हा मूलधारा चक्राचा प्रॉब्लेम आहे. फिअर नंतर अँगर येतच फिअरमुळे. तर हा सगळा मूलधारा चक्राचा प्रॉब्लेम आहे. आणि बऱ्याच लोकांचं मूलधारा चक्रच बरोबर ऍक्टिव्हेट झालेलं नसतं. तर ते म्हणजे आता ते जर माझ्या क्लास आले किंवा माझं पुस्तक वाचलं किंवा माझे व्हिडिओज बघितले युट्यूबवर तर साधारण त्यांना आयडिया येईल काय करायचं त्याच्यात. तर तुम्ही ते जरूर बघा आणि चक्रध्यान करा. आणि ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे देखील तुम्ही त्यांचं ते मेडिटेशन कसं करायचं मनावर हे देखील तुम्ही अप्लाय केलं तर नक्कीच तुमचे प्रॉब्लेम्स अगदी मी म्हणेन 100% नाही तर 80% तरी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तुम्ही प्रार्थनेविषयी सांगत होता. तुम्ही फार छान अभ्यास वर्गांविषयी इतर तुमच्या अनुभवांविषयी सांगत आहातच, तर तुमच्या प्रार्थनेविषयी तुम्ही सांगत होतात. वेगवेगळ्या प्रार्थना आपण करत असतो. मनशक्ती पण सांगत असते. तर तुम्ही जेव्हा मला ते टॉलरन्स डे बद्दल सांगितलं तेव्हा माझ्या मनामध्ये एक ती आम्ही रोज संध्याकाळी 6:55 एक प्रार्थना करत असतो. ती विश्वकल्याणाची प्रार्थना आहे की विश्वकल्याण मेरा मंत्र है, आत्मपरीक्षण मेरा तंत्र है, बाहर मेरा कोई दुश्मन नहीं, अंदर कुछ शत्रु जरूर सही, दिन दिन मेरा ज्ञान कर्म बढ़ेगा, तो एक दिन सब जग मेरा ही बनेगा, विज्ञान श्रद्धा मेरा चर्म है, कृतज्ञता मेरा धर्म है, परनिंदा मेरा वर्म है, शांती समता मेरा धर्म है. आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली जर आपण जोडल्या, या जोडणं कठीण नाहीये, तर एक्सलंट रिझल्ट आपल्याला येतात. म्हणजे प्रार्थनेचे शब्द हे नुसते उच्चारण्यासाठी नसून प्रॅक्टिकली जगण्यासाठी आहेत. म्हणजे प्रार्थनेला स्वामीजींनी व्याख्या केली की मी केलेल्या निश्चयाचं पुनरुच्चारण करणं म्हणजे प्रार्थना. कारण प्रार्थना आपल्याला का करावी लागते, कारण मनाची प्रॉपर्टी ही विसरण्याची आहे. ते झटकन विसरतं. मग तू परत परत ते म्हटलं असं तुला लक्षात राहील ना की मी कसं वागायचंय. मी वागणं असं केलं आणि ते वागलं, वर्तनाला जोडलं, तर माझं लाईफ अधिक बॅलन्स होऊ शकतं. तर ही एक अत्यंत महत्त्वाची प्रार्थना. आणि जसं स्मिताताईंनी सांगितलं तसं आत्मचिंतन की तुम्ही आत बघत नाही आहात. लाईफमधले प्रॉब्लेम्स का निर्माण होतात, कारण माणूस परचिंतन जास्त करतो की त्याला तो स्वतःला ना खूप परफेक्ट समजतो. मी म्हणजे काय एकदम एक्सलंट, या जगातलं सगळं चांगलं पण जे असेल ना ते सगळं माझ्यातच ओतलेलं आहे. आणि समोरचा जो आहे ना तो कायम चुकलेला आहे. तो तसा आणि मला त्रास झाला. दुसऱ्यांना दोष देण्याची वृत्ती आपल्याकडे, जन्मसिद्ध अधिकार आहे आपला. अगदी. तर आत्मचिंतन प्रार्थनेमध्ये ते दिलेलं आहे की मी माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून माझं स्वतःचं खरं कल्याण करण्याचा निश्चय करणार आहे. माझं व्यक्तिमत्व आजवर मी जशी वागले तसं बनलेलं आहे. अगदी. माझ्या यापुढल्या प्रेरणा मी चांगल्या राखण्याचा निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. आणि हे मी ज्या प्रमाणात प्रॅक्टिकली जोडेन त्या प्रमाणात मला शांती म्हणजे आणि सुख थोडक्यात मिळेल. काय तर आजकाल
स्पर्धेचं जग आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा सगळ्यांनाच तणाव आहे, पण आत्मपरीक्षण करणं, आत्मचिंतन करणं आणि त्या दृष्टीने आपलं वर्तन करणं हे खूप महत्वाचं आहे, जे नाही का? नॉलेज आज मिळाले ते अप्लाय करा. अगदी अगदी नुसतं आज नॉलेज मिळाले, ज्ञान मिळाले, फार छान दोघी जणी बोलल्या, हे करून सोडून देऊ नका असं वागणं मला अभिप्रेत आहे. हो. आणि छान. म्हणजे आजच्या आपल्या चर्चेतनं आपण हेच साध्य करू शकतो की आत्मपरीक्षण करून त्या दृष्टिकोनातून चिंतन करून आपलं वर्तन ठेवा. अगदी तणावमुक्ती 100% नाही तर निदान काही अंशी आपण तणाव नियोजन मात्र नक्कीच करू शकतो. खरं तर खूप छान कार्यक्रम चाललेला आहे, पण घड्याळ खुणावतंय त्यामुळे आपल्याला इथे थांबावं लागतंय. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. तुमच्या प्रतिक्रियांची, तुम्हाला काही नवीन विषय सुचत असतील तर त्यांची आम्ही जरूर वाट पाहत आहोत. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबतोय. तुम्ही दोघी इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.